नमस्कार. डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाच्या के.व्ही. पेंढारकर कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालय डोंबिवली येथील प्रकाशित अक्षरवेल हे मासिक. इवलेसे रोप लावी येले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. ही वेल आहे अक्षरांची. ही वेल आहे अक्षरांतून जुळणाऱ्या शब्दांची. ही वेल आहे शब्दातून निर्माण झालेल्या अर्थाची. आणि वेल आहे अर्थातून गवसणाऱ्या ज्ञानाची. ही ज्ञानाची मुहूर्तमेढ 80च्या दशकात ज्यांनी रोवली आणि विद्यार्थी संपादकीय भूमिका ज्यांनी बजावली ते म्हणजे मराठी पत्रकार, लेखक व संपादक माननीय गिरीश कुबेर सर. गिरीश कुबेर सर हे केवळ एक नाव नाहीये, तर आपल्या कॉलेजसाठी ते एक ब्रँड आहे. त्यांचे विविध विषयांवरील असणारे अग्रलेख असतील, पुस्तक लेखन, साहित्य लेखन या ठिकाणी केलेलं त्यांचं काम असेल किंवा आंतरराष्ट्रीय अर्थकारण असेल, राजकारण असेल, येथे त्यांनी मांडलेले विश्लेषण असतील, हे सदैव समाज माणसाला कायम प्रेरणादायी असे असतात. त्यांचा विद्यार्थी दशेपासून सुरू झालेला प्रवास आता सुप्रसिद्ध वृत्तसमूहाचे म्हणजे लोकसत्ताचे मुख्य संपादक इथपर्यंत पोहोचलेला आहे. आणि हे आम्हा कॉलेजच्या शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी गौरवाची गोष्ट आहे. आणि त्यामुळेच अक्षरवेल या मासिका अंतर्गत कॅम्पस कनेक्ट या सत्रात आज आपण त्यांची विशेष मुलाखत घेतोय. मुलाखतीला सुद्धा आपल्या कॉलेजच्या विद्यार्थिनीच आहेत आणि या दोन विद्यार्थिनी आहेत यशश्री गावडे आणि सुनीता तळपे. या दोघेही आज माननीय गिरीश कुबेर सर यांची मुलाखत घेणार आहेत आणि त्यांचा कॉलेज जीवन, त्यांचे व्यावसायिक जीवन आणि त्यांची कारकीर्द आपल्यासमोर बोलती करणार आहेत. चला सुरू करूयात आजच्या प्रवासाला आणि आजच्या मुलाखतीला. नमस्कार. डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळ, के.व्ही. पेंढारकर कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या कॅम्पस कनेक्ट या उपक्रमामध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपण लोकसत्ता वृत्तपत्राच्या या कार्यालयात गिरीश कुबेर सर यांची मुलाखत घेण्यासाठी जमलो आहोत. गिरीश कुबेर सर हे लोकसत्ता वृत्तपत्राचे मुख्य संपादक, लेखक तसेच ज्येष्ठ विचारवंत. त्याचप्रमाणे के.व्ही. पेंढारकर कॉलेजचे 1981 ते 1983 या बॅचचे विज्ञान शाखेतील माजी विद्यार्थी आहेत. महाविद्यालय दरवर्षी अक्षरवेल हे मासिक प्रकाशित करते. या मासिकाचे 1981 ते 83 या कालावधीचे सर विद्यार्थी संपादक राहिले आहेत. या मासिकासाठी आपण 2025-26 मध्ये प्रकाशित होणारा अंक हा आपण लवकरच प्रकाशित करणार आहोत. या मासिकासाठी आज आपण गिरीश कुबेर सर यांची मुलाखत घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. मी यशस्वी गावडे. मी सुनीता तळपे. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे कॅम्पस कनेक्ट या उपक्रमामध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. नमस्कार. नमस्कार सर. सर्वप्रथम थँक्यू सर. सर्वप्रथम तुमचा अमूल्य वेळ तुम्ही आमच्या या मुलाखतीसाठी दिलात त्याबद्दल के.व्ही. पेंढारकर महाविद्यालयातर्फे मी तुमचे आभार व्यक्त करते. तर सर, आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की 1981 ते 1983 मधला तुमचा कॉलेजमधला जो तुमचा प्रवास होता तो आम्हाला ऐकायला आवडेल सर. तो नुसता 81 ते 83 असा नव्हता. हे महाविद्यालय 1979 साली सुरू झालं आणि त्या वर्षापासून मी त्या महाविद्यालयामध्ये होतो. पहिलीच बॅच माझी म्हणजे तुकडी या महाविद्यालयातनं पूर्ण पदवी घेऊन बाहेर पडलेली ही पहिली तुकडी आहे माझी. आणि त्यावेळेला अगदी सुरुवातीला नगरपालिकेची शाळा आहे, नगरपालिकेच्या कार्यालयामागे तिथे 11वी-12वीचे वर्ग भरत होते आणि इमारत व्हायची होती. आता जिथे MIDC मध्ये तुम्ही बसता तेव्हा तिथे इमारत व्हायची होती. तर तिथपासनं मी तो कॉलेजचा प्रवास बघितलेला आहे. अगदी ओल्या विटांच्या वर्गामध्ये बसलेलो आहोत. त्या सगळ्या सरांबरोबर मजा केलेली आहे आणि घर बांधताना जसं आपण बांधत असतानाचा एक वेगळा आनंद घेत असतो तसा तो आनंद आमच्या पिढीनं, आमच्या तुकडीनं या महाविद्यालयाच्या इमारतीचं असं ज्याला म्हणतात त्याला उभं होत असताना हे बघणं आम्हाला मिळालं. तो आनंद आम्ही घेतलेला आहे. तुम्हाला कदाचित माहिती नसेल, A.N. सबनीस, ना सबनीस मला वाटतं ते मराठी नाव त्यांचं, हे त्यावेळेला पहिले मुख्याध्यापक होते कॉलेजचे. आणि तुमच्या पिढीला जवळची अशी ओळख त्यांची सांगायची म्हणजे सुप्रिया, सचिन अभिनेता, त्याची बायको सुप्रिया, तिचे वडील ते पहिले प्राचार्य होते आणि त्यांची आद्याक्षरं आहेत ANS अशी. तर त्यावेळेला आमच्या सगळ्यांमध्ये ते खूप विद्यार्थी लोकप्रिय होते असे.
त्यावेळेला आमच्या सगळ्यांमध्ये कुठल्याही प्रश्नावरचं आन्सर ANS हा. म्हणजे सबनिस सर हा. अशी एक धारणा झालेली होती आणि खूप छान मजेचा काळ होता तो. तुमच्या ओल्या आठवणी आज आमच्या समोर तुम्ही उलगडून सांगितल्या. धन्यवाद. सर तुम्ही विज्ञान शाखेचे विद्यार्थी देखील होतात, तसेच सलग 3 वर्ष अक्षरवेल या मासिकाचे संपादक देखील होतात. तर हे कसं साध्य झालं आणि पत्रकारितेकडे तुमची वाटचाल कशी? नाही, काय झालं, मी होतो विज्ञानाचा विद्यार्थी, मला विज्ञानात खूप आवड होती, पण अनेक गोष्टींमध्ये आवड होती. त्याच्यामध्ये एक विज्ञान होतं, म्हणजे वेगवेगळी सर्किट्स तयार करणं, फिजिक्समध्ये जे असतात सगळे प्रयोग, ते मी खूप आनंदाने करायचो. AD जोशी म्हणून त्यावेळेला फिजिक्सचे मुख्य शिक्षक होते, म्हणजे ज्याला HOD म्हणतात, हा. ते होते. आणि त्यांच्याबरोबरीनं खूप काय 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 करायला मिळायचं, ते आवडायचंच मला. पण त्याबरोबरीनं लेखन, अभिनय हे असले उद्योग पण मला खूप आवडायचे. ज्याला मराठी भाषेमध्ये 12 गावच्या भानगडी म्हणतात किंवा काय म्हणतात त्याला, खूप एक ना धड भाराभर चिंध्या, असं माझ्या बाबतीत खूप होतं आणि मी खूप गोष्टींमध्ये सहभागी होत होतो. तर त्यावेळेला विज्ञानाला एक प्रयोग असायचा, डिसेक्शन नावाचा, म्हणजे काय, एक प्राणी, त्याच्या देहाचं विच्छेदन करून त्याचे अवयव समजून घ्यायचे, काय अभ्यास. तसा बेडूक, हा. सुरुवात बेडकाची असायची हो. आणि तो फॉर्मेलिन नावाच्या त्या द्रावामध्ये बेडूक ठेवलेला असायचा आणि मेणाचे ट्रेमध्ये बेडकाचे 2 हात 2 पाय असे बांधून त्याचं डिसेक्शन करायचं, लिव्हर कुठे, किडनी कुठे, वगैरे वगैरे वगैरे. तर ती जी प्रतिमा मला दिसली, तर आणि त्याच्यात गमतीचा म्हणजे खरं म्हणजे वेदनेचा, दुर्दैवाचा भाग असा असतो की तो जिवंत असतो, तो मेलेला नसतो, म्हणजे तो अर्धमेला हा. अर्धजिवंत असा असतो. तर तो असा मला येशू ख्रिस्तासारखा तो दिसला आणि त्याच्यावरती मी एक छोटीशी कथा लिहिली. अच्छा. तर ती अक्षरवेलच्या पहिल्या अंकामध्ये श्यामकांत अत्रे म्हणून इंग्रजी विभागाचे प्रमुख होते. ते म्हणाले, अरे तू काय लिहिलंस ना, त्याला कथा म्हणतात. म्हटलं हो का, मी कथा वाचत वगैरे होतो, कारण वाचनाची आवड होती. आणि मग ती अक्षरवेलच्या पहिल्या अंकात छापून आली. डिसेक्शन नावच आहे त्या कथेचं असं. आणि तो येशू ख्रिस्त कसा म्हणतो की शेवटी म्हणतो ना की परमेश्वरा या पामरांना क्षमा कर, त्यांना ते काय हो. करतायत ते माहिती नाहीये, त्यांना त्रास होत असतो, त्याला म्हणतो की तो माफ करतो सगळ्यांना. हो. तसं तो बेडूक आम्हा विद्यार्थ्यांना म्हणतो की परमेश्वरा या विद्यार्थ्यांना माफ कर, माझा जीव जातोय पण त्यांना काय करताय ते त्यांना माहिती नाही, वगैरे वगैरे. अशी एक तरुण वयात जी काही कथा सुचतात तशी होती. तुमच्या पिढीला तरुण वयात कविता सुचतात, आमच्या पिढीला कथा सुचत होत्या. तर मग त्याच्यानंतर याच्यात जास्त गंमत आहे असं जाणवायला लागलं आणि मग हळूहळू पुढे काय करायचं वगैरे हे जे प्रश्न तुमच्या वयात असतात ते त्यावेळेलाही भेडसावत होते. ते तुम्हाला जेवढे भेडसावत असतील त्यापेक्षा तुमच्यापेक्षा जास्त आई वडिलांना भेडसावत असतात, बरोबर. तसं आमच्या पिढीच्या बाबतीतही तसंच होतं. तर श्यामकांत अत्रे घरी आले एकदा वडिलांना भेटायला आणि तेव्हा मी BSc नंतर कुठे काय करायचं वगैरे, इन्स्ट्रुमेंटेशन कोर्सेस वगैरे असा सगळा प्रयत्न करत होतो, इकडे जायचं तिकडे जायचं, वेगवेगळ्या परीक्षांना बसायचं वगैरे. तर ते माझ्या वडिलांना म्हणाले की याला पत्रकारितेमध्ये घाला, हा त्याला आवडेल असा अभ्यासक्रम आहे. तोपर्यंत मला पत्रकारितेचा अभ्यासक्रम आहे हे माहिती नव्हतं. आणि त्यांनी एक छान शब्द वापरला, तो असा होता की म्हणजे इंग्रजीचे प्राध्यापक आणि मुळात शिक्षक, आणि शिक्षकांनी हा शब्द वापरला. ते वडिलांना असं बोलताना म्हणाले की हा अभ्यासक्रम खूप रोमॅन्टिक आहे, त्याला आवडेल. तर मी तो शब्दच ऐकला, बाकी काय त्या वयात आवडतच असतं असं गोष्ट. म्हटलं मग तो आपण अभ्यासक्रम करूया आणि मग मी या क्षेत्राकडे आलो. अच्छा. मग सर, महाविद्यालयीन तुमचं जे शिक्षण जे होतं ते संपल्यानंतर तुमची जी वाटचाल होती आणि त्या वाटचालीमध्ये आलेल्या तुमच्या अडचणी ज्या होत्या त्या आम्हाला सांगायचं. वाटचालीत अडचणी काही आल्या नाहीत. अडचणी फक्त विद्यापीठाच्या पातळीवरती आल्या. झालं असं की मी अशा 1700 उद्योग करत होतो आणि नाटक, लेखन, वादविवाद, वक्तृत्व, राज्यस्तरावरची वक्तृत्वाची बक्षिसं वगैरे त्यावेळेला मिळालेली होती, कथाकथन करायचो आम्ही सगळे, खूप असे उद्योगी होतं. तर SY ला दुसऱ्या वर्षाला असताना मी नापास झालो
आणि त्या नापासावरती मलाच विश्वास नव्हता, कारण प्रत्येक नापासाला आपण नापास होत असं कुणालाच वाटत हो. नाही. पण 3 मार्क फक्त मला मिळाले होते एका विषयामध्ये. मी म्हटलं हे अशक्यच आहे, हा माझा आवडीचा विषय आहे, 3 असूच शकत नाही. पण असं प्रत्येकालाच वाटत असतं, त्यामुळे माझ्यावरती कोण विश्वास ठेवणार, कोणीच ठेवला नाही. तर मग मी रिव्हॅल्युएशनला अर्ज केला. हा. त्याच्यातही 3च मार्क आले. मग ऑक्टोबरला परीक्षा द्यायची वेळ आली, ऑक्टोबरला परीक्षा दिली, त्याच्यातही 3 मार्क आले. हम्म. 3च, म्हणजे 2.5 पण नाही झाले, 2 पण नाही झाले, 4 पण नाही झाले, 3च आले. स्टक. काय काहीतरी गडबड आहे हे हा. कळत होतं, पण ती काय गडबड आहे हे कळायचा प्रश्न नव्हता. मग परिस्थिती अशी आली की SY ची 3री परीक्षा, पहिल्यांदा नापास झालो ती हा. ऑक्टोबर मधली, आणि मग परत द्यावी लागलेली मार्च मधली परीक्षा, आणि 3ऱ्या वर्षाची परीक्षा, या अशा पाठोपाठ आल्या. हो, हो. म्हणजे शनिवारी SY ची परीक्षा संपली आणि सोमवारपासून TY ची परीक्षा सुरू चालेल. झाली. आणि तो जो पदव्युत्तर तो अभ्यासक्रम होता पत्रकारितेचा, तो पदवी त्याला असणं आवश्यक होतं. हा. आणि मला त्या परीक्षेनंतर मी सरांनी सांगितलेलं होतं, छान अभ्यासक्रम आहे, आवडायला लागलेलाच होता, कारण लिहित होतो. हा. तर मी त्या परीक्षेला बसलो पत्रकारितेच्या, तिथे चांगल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालो. तिथे टेन्शन आलं की इथे ह्याच्यात आपण पास झालेलो आहोत, पण आपल्या आधीचे विषयांचं काय, ते क्लिअर. ते जर नाही झालं तर इथलं प्रवेश मला मिळाला. हम्म. पण तेव्हा आता सुद्धा म्हणजे विद्यापीठाचे निकाल कधी वेळेवर लागायचेच नाहीत. हो. विद्यापीठ हा गोंधळाचाच भाग असलेला आहे. तर TYच्या जीवावरती अभ्यासक्रमाला प्रवेश तर मिळाला, कॉलेज सुरू झालं, पण 1-1.5 महिना झाला तरी माझ्या आधीच्या विषयांचा निकालच लागला नव्हता. हम्म. आणि तो नंतर लागला, आणि त्याच्यात मी पास झालो, म्हणजे अर्थातच चांगल्या याने पास झालो. हो. पण त्यातला दुर्दैवाचा म्हणायचं तर, म्हणजे दुर्दैवाचा, व्यक्तिशः माझ्या दृष्टीने दुर्दैवाचा, पण एकंदर चांगला भाग असा की विद्यापीठाने असं पत्र दिलं की मी पहिल्या वेळेलाच पास होतो. म्हणजे दोनदा हा. मी नापास सिद्ध केलेलं होतं Repeater त्याने. exam मध्ये. हा, तर तो आधीच पास आहे असा नंतर निकाल कळलं दिला. ते. हा. आणि मग अशा वेळेला येस, आपण बरोबर ठरलो, असा जो एक विचित्र आनंद असतो तो मिळाला. आणि मग मग पत्रकारितेचा अभ्यासक्रम मध्ये सुरू झाला. आणि मग काही म्हणजे इंग्रजीमध्ये जी म्हण आहे ना की तशा अर्थाने की आय नेव्हर हॅड अ नीड टू लुक बॅक, मग Yeah. काही मागे वळून बघायची मला हम्म, गरज गरज लागली नाही, नाही. कारण अडचण होती ती विद्यापीठाची होती, ती त्यांनीच दूर केली. हा. सर, तर सर तुम्ही इंडियन टाइम्स आणि सॉरी टाइम्स ऑफ इंडिया. टाइम्स ऑफ इंडिया of आणि India. इंडियन एक्सप्रेस एक्सप्रेस. या 2 लोकप्रिय वृत्तपत्रांमध्ये तुम्ही काम केलंय, तर यामध्ये तुम्हाला कोणते अनुभव आले? आता हे कसं सांगायचं तुला, कसे कोणते अनुभव आले. मी 45 वर्ष जवळपास पत्रकारितेमध्ये आहे. 84-85ला मी पत्रकारितेतनं बाहेर पडलो. त्याच्या आधीपासून मी उमेदवारी करत होतो. पत्रकारिता एक असं क्षेत्र आहे ना की जिथे तुम्ही आज काय करता किंवा काल काय केलं ते आज करत नाही, आणि आज काय करता ते उद्या करत नाही. त्यामुळे ज्याला वेगवेगळ्या गोष्टींची आवड आहे त्यांना या क्षेत्रासारखं सुंदर क्षेत्र नाही. त्यामुळे प्रचंड अनुभव आहेत माझ्याकडे. त्याच्यावरती खूप पुस्तकं मी लिहिलेली आहेत. देशातले अनुभव आहेत, परदेशातले अनुभव आहेत. जवळपास 30 देश मी वेगवेगळ्या समारंभांसाठी, बातमीदारीसाठी हिंडलो आहे. 1998 साली जेव्हा पोखरण 2च्या अणुचाचण्या झाल्या, तर जन्मही नसेल मला वाटतं त्या वेळेचा. तर तेव्हा मी लंडनमध्ये स्कॉलरशिपवर होतो. इंग्रज सरकारची मोठी स्कॉलरशिप मला मिळाली. तर पहिलंच मी मराठी पत्रकार की ज्याला ती शिष्यवृत्ती मिळाली. मग त्या शिष्यवृत्तीच्या जीवावर मी गार्डियनमध्ये काम करत होतो. तर भारतामध्ये पोखरण 2च्या अणुचाचण्या घडल्या. आणि 7 जूनला, म्हणजे हे 19 मे 18 मे भारतामध्ये घडलं असं 1998चं वर्ष. आणि 7 जूनला लिव्हरपूलला इंग्लंडमध्ये G7 देशांची आंतरराष्ट्रीय परिषद भरलेली होती की ज्याचं अध्यक्षस्थान बिल क्लिंटन यांच्याकडे होतं. टोनी ब्लेअर हे इंग्लंडचे पंतप्रधान होते. ही सगळी नावं कानावरनं गेली असतील अशी आशा आहे. तर ह्या सगळ्यांच्या मला मुलाखती घेता आल्या, यांचं वार्तांकन करता आलं. म्हणजे त्यावेळेला आता कदाचित ते हास्यास्पद वाटू शकेल, पण क्लिंटन यांच्याबरोबर फोटो काढणं आणि ब्लेअर यांच्याबरोबर फोटो काढणं वगैरे वगैरे असे उद्योग खूप करायला मिळाले. नायजेरियात बातमीदारी करायला मिळाली, टर्कीमध्ये बातमीदारी करायला मिळाली.
सो अनुभव याच्यावरती मी एक साधारण 40 तास सांगू शकतो मला वाटतं. त्याच्यामुळे ओके. एवढेच मर्यादित ठेवतो. आणि देशांतर्गतही भरपूर अनुभव आहेत. राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरावरचे, अर्थसंकल्प विषयक विश्लेषणावरचे, जवळपास अत्यंत महत्त्वाच्या राजकीय नेत्यांच्या सलगीचे, अत्यंत नाराजीचे, त्यांच्या रागाचे अनुभवच अनुभव आहेत. त्याच्यामुळे त्याविषयी किती बोलायचं मला ठरवावं लागेल. ओके. आंतरराष्ट्रीय राजकारण आणि अर्थकारण याचा तुम्ही अभ्यास केला, तर त्यामध्ये तुमचे प्रयत्न तुम्ही कसे केले? मी जे प्रश्न बघत होतो त्यांचे, ते सगळ्या प्रश्नांचं एकच उत्तर आहे: वाचन. वाचन गरजेचं. तुम्ही खूप काही करत असाल हम्म. आणि वाचन करत नसाल तर त्याला अर्थ. तर तुमच्याकडून काहीच होऊ शकत नाही. तुम्ही काही खूप काही करत नसाल पण वाचन करत असाल तर तुमच्याकडनं बरंच काही होऊ शकतं. मी 1985ला जेव्हा माझं शेवटचं वर्ष होतं पेंढारकर महाविद्यालयामध्ये, त्याच्या आधी मला हे बाकीच्या लिखाणाचे उद्योग मी करायला लागलेलो होतो. त्या वर्षी म्हणजे 1984च्या बहुतेक या अंकामध्ये ते वर्ष होतं काँग्रेसच्या शताब्दीचं वर्ष होतं. तर त्यावेळेच्या अंकामध्ये, आता कॉलेजच्या पोरांनी ह्या लिहावं का नाही हा प्रश्न आहे, पण मी त्यावेळेला काँग्रेसच्या शताब्दीवर लेख लिहिलेला होता. पाठोपाठ तो कालखंड असा होता की 1984च्या 31 ऑक्टोबरला इंदिरा गांधींची हत्या झाली पंजाबच्या प्रश्नावरती. तर त्यावेळेला मार्क टली आणि सतीश जेकब नावाचे 2 पत्रकार होते बीबीसीचे. ते मार्क टली अलीकडेच वारले, गेल्या महिन्यामध्ये वारले. तर त्यांचं एक अतिशय सुंदर पुस्तक होतं अमृतसर नावाचं. त्यांनी म्हणजे भारतातलं पंजाबच्या समस्येवरचं सगळ्यात अधिकृत आणि अत्यंत उत्तम पुस्तक ते अमृतसर. तर ते मी वाचलेलं होतं. पत्रकारितेच्या अभ्यासक्रमात मी त्याच्यावरती बोललो. 98 साली इंग्लंडमध्ये असताना त्याच्यावरती बोलायला मिळालं. हा म्हणजे मुद्दा एवढाच की वाटेल त्या विषयाचं वाचन करायचं. मला सुदैवाने माझे आई वडील असे मिळाले की हे वाचू नको ते वाचू नको असं कधी काही त्यांनी सांगितलं. त्यामुळे मी 7वी-8वीच्या वयात सुद्धा चंद्रकांत काकोडकरांच्या कादंबऱ्या वाचलेल्या आहेत. पण असं कधी कोणी म्हणालं नाही. चंद्रकांत काकोडकरांच्या कादंबऱ्या तुम्हाला कदाचित कळणार नाही, पण त्या सेमी पोर्न असं त्याला मानलं जायचं त्यावेळेला. तर त्यांनी कधी हे वाईट पुस्तक आहे असं कधी सांगितलं नाही, कारण पुस्तक चांगलं वाईट काहीच नसतं. पुस्तक असतं. पण वाचनाची भयंकर आवड होती. त्याच्यातनं खूप वेगवेगळ्या विषयाचं वाचत गेलो आणि मग लक्षात आलं की इतकं सगळं काय काय सांगण्यासारखं आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरचं, राष्ट्रीय स्तरावरचं, आणि ते सांगत गेलो. त्याच्यामुळे तुझे जे 2-3 प्रश्न आहेत ना, सगळ्याचं उत्तर एकच: वाचन. बाकी काही उत्तर नाही. सर, आज सोशल मीडियावरती जे काही माहितीचा पूर आलेला आहे, त्याच्यामध्ये खरी माहिती कोणती आणि खोटी माहिती कोणती ही कशी ओळखायची? आणि सध्या तरुण पिढी मोबाईलमध्ये जास्त गुंतलेली आहे, तर त्यांना वाचनाची सवय कशी लावता येईल? नाही, एक तर तो माहितीचा पूर आहे ना, हा शब्दप्रयोग आपल्याला बदलायला हवा. तो मूर्खपणाचा पूर आहे. तो माहिती अशी नसते. म्हणजे बिंडोकपणाचा उत्तम कळस या सोशल मीडिया नावाचा जो काही प्रकार आहे त्याच्यामध्ये आहे. आता या पिढीचा असून सुद्धा मी त्याच्यामध्ये कुठेही जात नाही. याचं कारण असं की मी अगदीच तर समजा तू विमानातनं चाललेली आहेस आणि विमानाची खिडकी तुला उघडता आली आणि तू तुझ्या हातातली जी काही पाण्याची बाटली आहे ती वरनं ओतलीस आणि जर मानायला लागलीस की अख्खा महाराष्ट्र मी ओला चिंब करून टाकला, तर ते जेवढं मूर्खपणाचं आहे तेवढं सोशल मीडियाचं जे काही चाललंय ते मूर्खपणाचं आहे. त्यामुळे सोशल मीडियाबाबत एकच शहाणपणाचा सल्ला असा, म्हणजे काय म्हणतात त्याला, न मागता दिला गेलेला सल्ला असा की त्याच्या नादाला लागण्यात काही अर्थ नाही. तुमच्याकडे आयुष्यात खूप काहीतरी करून झालं आणि आता वेळ घालवायला दुसरं काहीच नाही आहे, मग सोशल मीडिया आणि अशी वेळ आयुष्यात कधीच येत नाही. काय काय लोक वेटपटपणे करतात. हल्ली मध्यंतरी एकदा सकाळी व्यायाम करायला जाताना एक रस्त्याच्या कडेला एक 5-6 जणांचा घोळका होता. तर ते सगळे असे 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 करत बसते. तर म्हटलं असं का करताय? त्यातले एक ओळखीचे होते, त्यांना विचारलं. ते म्हणाले केस काळे होतात. म्हटलं कुठे तुम्ही वाचतात असं? नाही म्हणाले कालच व्हॉट्सअपवर.
दुसऱ्या दिवशी ते असे टाळ्या वाजवताना दिसले. म्हणलं का वाजवता तुम्ही? ते म्हणले नाही, हार्ट अटॅक येत नाही. कुठे वाचलं? तर म्हणलं सोशल मीडिया. तर त्यांना म्हणलं ते काही पुरावे सिद्धांत काही आहेत का? तर जे जे अक्कलशून्यपणे करायचं आहे ना, ते करण्याची संधी सोशल मीडिया खूप प्रमाणावरती देतो. त्याच्यामुळे शहाणं व्हायचंच असेल, म्हणजे अशी जर इच्छा असेल, ते नादाला लागण्यात काही अर्थ नाही. हे म्हणजे माझ्या नावाची फेसबुकवरती 4 अकाउंट्स आहेत, पण माझा त्याच्याशी काही संबंध नाही. एकही यूज करत नाही. नाही, माझ्या नावाचा संबंध नाही. आम्ही म्हणजे खटला भरलेला आहे हा, हा. एका फेसबुकवरती आम्ही खटला भरलेला आहे. कारण माझ्या नावाची अकाउंट्स आहेत, पण ती मी काढलेली नाही. आता रिकाम टेकड्यांची संख्या एवढी आसपास आहे की ते काही करत असतात. त्याच्यामुळे ह्यापासून लांब राहणं हाच एक मार्ग आहे. कारण तुम्ही शहाणे होऊ शकता किंवा सोशल मीडिया वापरू शकता, दोन्ही होऊ शकत नाही. शहाणं व्हायचं असेल तर सोशल मीडिया वापरू नये. सर, याचा फेक न्यूज ज्या असतात, अफवा ज्याला म्हणतो आपण, तर त्याचा समाजावर कसा परिणाम होतो, किंवा फेक न्यूज ज्या असतात तर त्या आपण कशा तपासून घ्यायच्या? नाही, एक म्हणजे तू मराठी वाचत असतील, म्हणजे ज्याला ललितेतर वाङ्मय म्हणतात, त्याच्यामध्ये ना एक गुण फार महत्वाचा असतो. या सगळ्या गुणांची जी काही चर्चा सुरू असते त्याच्यामध्ये त्याला विवेक असं म्हणतात. विवेक नावाचा तो. आता झालंय कसं हल्ली की ह्या सगळ्या फेक न्यूजचा संबंध लोक सोशल मीडियाशी जोडतात. पण हा शहाणपणा जसा कालातीत असतो ना, तसा मूर्खपणा पण कालातीत असतो. म्हणजे पूर्वीही मूर्ख होते, त्याच्या आधीही मूर्ख होते, आणि 100 वर्षापूर्वी सगळे शहाणे होते असं नाही, तेव्हाही मूर्ख होते. म्हणजे याच देशामध्ये जयप्रकाश नारायणांच्या निधनाची बातमी आकाशवाणीनं दिली होती. संसदेने शोक प्रस्ताव मंजूर करून कामकाज थांबवलं. कारण का बातमी होती? तर जयप्रकाश नारायण यांचं निधन झालं. प्रत्यक्षात ते जिवंत होते, त्यानंतर कित्येक दिवसांनी गेले. याच आपल्या देशामध्ये मला वाटतं 96-97 सालच्या कालखंडामध्ये गणपती दूध पिऊ लागला. तुमच्या वडिलांना, आई वडिलांना कदाचित ती कहाणी माहिती असू शकेल. तो घरोघर लोक बिंडोक सारखे चमचे घेऊन गणपतीला काय म्हणतात त्याला, सोंडेला हा दूध पिताना सांगू लागले, हो माझ्याही गणपतीने दूध प्यायला वगैरे वगैरे. इतकंच काय, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनीही हा उद्योग केला. मनोहर जोशी त्यावेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. तर ह्या सगळ्या अशा वातावरणामध्ये ना, विवेक जर स्वतःच्या डोक्यामध्ये असेल ना, तर तो शाबूत ठेवला तर वाहून जाणं होत नाही. तेव्हा फेक न्यूज वगैरे वगैरे या पूर्वी होत्या, आताही आहेत, उद्याही असणारच आहेत. पण आपण किती वाहवत जायचं हाच मुद्दा असतो. सर, सध्या AI आणि तंत्रज्ञानामुळे जगामध्ये झपाट्याने बदल होत आहे. तर विद्यार्थ्यांनी आपल्याला स्वतःला भविष्यासाठी कसं तयार ठेवायला हवं? AI ला लांब ठेवावं. हल्ली तुमच्या पिढीचे काही 4थीतली पोरं सुद्धा निबंध AI ने लिहितात. त्याच्यामुळे तुमची विचारशक्ती, कल्पनाशक्ती कमी होत जाईल. आणि शेवटी अंतिमतः हे जे काही संघर्ष, जी काही लढाई असणार आहे ना, ती 2च जमातीच्या लोकांमध्ये असते. स्वतःची अक्कल असलेले आणि स्वतःची अक्कल नसलेले. जगाची जर विभागणी केली तर जे स्वतःची अक्कल राखून आहेत ते देश मोठे झाले. ज्या देशांमध्ये AI जन्माला आलं, त्या देशांमधली साक्षरता, ज्या देशांमध्ये तंत्रज्ञान जन्माला आलं, ज्या देशामध्ये सोशल मीडिया जन्माला आलं, त्या देशातली वाचनाची संख्या आणि आपल्या देशात केवळ वापरणारे आहेत त्यांची वापरणाऱ्यांची संख्या, हे जर बघितलंच ना, तर मी काय म्हणतो ते तुला कळेल. आणि अंतिमतः तुमची कल्पनाशक्ती, तुमची विचारशक्ती ही जर शाबूत असेल तर हे सगळे प्रश्न पडत नाहीत. ही सगळी आव्हानं सहजपणे पेलता येतील. ते युव्हाल नोआह हरारी नावाचा एक खूप मोठा विद्वान आहे, तुम्ही कदाचित माहीत असेल त्यांच्याविषयी, तर माहिती नाही. त्यांची पुस्तकं ही मिलियन्स अँड मिलियन्समध्ये असतात. हा खूप मोठा विद्वान आहे. ते मध्यंतरी गेल्या वर्षी भारतामध्ये होते, तेव्हा त्यांची मी मुलाखत घेतली होती. त्यांनी AI वरती अलीकडे त्यांचं पुस्तक आलं, त्याच्यात त्यांनी खूप एक छान वाक्य वापरलं. ते वाक्य मला सांगण्याचा मोह आवडत नाही आहे, ते मी माझ्या लेखामध्येही वापरलं होतं. ते असं म्हणाले AIच्या संदर्भामध्ये की आय एम नॉट वरीड अबाउट आर्टिफिशियल इंटेलिजन्स. मला कृत्रिम बुद्धिमत्तेची काळजी नाही आहे. सो व्हॉट एम वरीड अबाउट
आय एम वरीड अबाउट ह्युमन स्टुपिडिटी. त्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्स वगैरे हे होत राहणारच आहे, पण आपण त्याच्यापासनं कितपत शिकायला हवं, कितपत शिकायचं आणि कितपत जवळ जायचं आणि कितपत लांब राहायचं, त्याचा मगाशी जो मुद्दा म्हणला, विवेक नावाचा गुण नसेल ना, तर एक वर्ग AI चे कारकून बनतील. जसे आपल्याकडे IT मधले कारकून झालेले आहेत. जगातले सगळ्यात जास्त IT इंजिनियर भारतात नाही येतात, पण भारताला एकही ITचं उत्पादन करता आलेलं नाहीये. एक गुगल आपलं नाहीये, ट्विटर आपलं नाहीये, फेसबुक आपलं नाहीये, अमेझॉन आपलं नाहीये, काहीच आपलं नाहीये. मग आपले IT तंत्रज्ञान काय करतात, तर ते IT मधले कारकून आहेत. त्यांना कम्प्युटर कुलीज असा शब्द वापरला जातो. संगणकाच्या क्षेत्रातले हमाल आहेत. त्यामुळे ITचं जर वापरण्या इतकी स्वतःची प्रज्ञा तुम्ही विकसित नाही केलीत, तर तुम्ही आज संगणकाचे हमाल आहात, उद्या ITचे हमाल किंवा काय आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे हमाल होऊ, एवढाच फरक राहील. म्हणून तो जो यातला फरक कळता येण्याची जी विवेकाची जी गरज आहे ना, त्यासाठी गरज आहे. म्हणजे मध्यंतरी अमेरिकेत असताना एका कार्यक्रमात झुकरबर्गचं काय मुलाखत सारखी होती तिथे. तो म्हणाला, माझ्या घरात मुलांना फेसबुक वगैरे वापरायला परवानगी नाही आहे, त्याने पुस्तकं वाचायची. इथे आपल्याकडे हा फरक आहे. म्हणजे अक्कल असलेली आणि अक्कल नसलेली, तोच फरक कायम राहणार. तर सर, तुम्ही जसं आता म्हणालात की विचारवंत व्हावं, तर विचार करण्याची सवय ही विद्यार्थ्यांनी कशी लावून घ्यायला हवी, किंवा जे म्हणतात की वृत्तपत्र वाचायला हवे, तर हे वृत्तपत्र कशासाठी वाचायला हवे? याचं कारण असं की तुम्ही सोशल मीडियात जे वाचताना, म्हणजे तुम्हालाही ती शब्दप्रयोग माहिती असेल, व्हॉट्सअप विद्यापीठ नावाचा, तर तू एका विशिष्ट विषयाचं वाचलंस ना, की समजा तू X विषयाचं वाचलंस काही, किंवा तू अमेझॉनवरती X विषयावरती पुस्तक निवडलंस, तर तुला त्या Xच्या संदर्भातल्याच पुस्तकांची सूचना यायला लागते. एखादं आर्टिकल तू समजा भारत पाकिस्तान संघर्ष या विषयावर तू वाचलंस, एखादा लेख तिथे सोशल मीडियात वाचलास, तर तुला पुढच्या लेखांची सूचना त्याच विषयाच्या संदर्भात यायला लागेल. असं का होतं याचं कारण त्याच्यामध्ये एक बाजारपेठेची गरज आहे की तुमची विचारशक्ती काबीज करून टाकायची. आणि याच्यात वर्तमानपत्र का वाचायचं, तर दुसरी बाजू असते. समाज माध्यमातनं किंवा या वाचनातनं दुसरी बाजू तुम्हाला कळतच नाही, आणि ती गरजेची आहे हे तुम्हाला लक्षातही येत नाही. वर्तमानपत्र यासाठी वाचायचं की आता उदाहरणार्थ लोकसत्तेचा तू अग्रलेख जर वाचलास, तर दुसऱ्या दिवशी या अग्रलेखाच्या वरती प्रतिवाद करणारी पत्र आपण छापलेली असतात. म्हणजे तुम्हाला मी अग्रलेखात अबकड हे मुद्दे मांडले असतील, तर या अबकडच्या विरोधात दुसरे काय मुद्दे आहेत ते मांडणारे लेख असतात, पत्र असतात. तर दोन्ही बाजू ह्या कळून घेण्यासाठी वाचन, वर्तमानपत्र वाचन आणि पुस्तक वाचन याला पर्याय नाही. आणि याच्यावरचं अंतिम उत्तर असं की नाही, जगामध्ये अंतिम सत्य असं काहीच नसतं, अनेक सत्य असतात. तर आपल्याला तुमच्या समोर जे येतं तेच सत्य वाटायला लागतं, कारण तुम्ही दुसरं सत्य अनुभवलेलंच नसतं. तर असे अनेक सत्यांचे जर अंदाज घ्यायचे असतील, जर माहिती करून घ्यायची असेल, तर वाचनाला पर्याय नाही, आणि वर्तमानपत्र वाचनाला पर्याय नाही. तिथूनच सुरुवात होते. एखाद्याचा मेंदू विकसित झालेला आहे आणि विकसित होणार नाहीये, याच्यातला फरक हा वर्तमानपत्र वाचणारा आहे का वर्तमानपत्र वाचणारा नाही, एवढाच असतो. सर, तुमच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये तुम्ही कोणाला प्रेरणास्थानी मानता, जसं की महाविद्यालयीन जीवन, पत्रकारिता करीत असताना आणि आता? या तिन्ही टप्प्यांमध्ये एकच माणूस माझा, असं प्रेरणास्थान वगैरे असं काही असतं यावर मुळात मला विश्वास नाही. असं भाबडेपणा हा मला माझ्या स्वभावात नाही, मला तो चुकीचा वाटतो. गुरुचे आदर्श मानावे, तर विद्यार्थीच मिळाले नाही तर गुरु काय करणार आहे. त्यामुळे उगीच ती सगळी ही जी भाबडेपणाची भावना मला आवडत नाही. पण प्रेरणास्थान या अर्थाने नाही, पण ज्याच्यासारखं लिहिता यायला हवं आपल्याला, अशी विचार करण्याची शक्ती आपल्यामध्ये विकसित व्हायला हवी, अशी एकच व्यक्ती म्हणजे पत्रकारितेच्या क्षेत्रामधली गोविंदराव तळवळकर म्हणून होऊन गेले. तुमच्या पिढीला माहीत नसतील ते मला नेहमीच आदर्श विश्लेषक वाटत आलेले आहेत. पत्रकारितेच्या माध्यमाबाहेरचे नरहर कुरुंदकर आवडतात, दुर्गाबाई भागवत आवडतात, खूप जण आहेत. पण असं एकच चला म्हणजे आता सगळ्या आजारांवरती एकच अँटीबायोटिक औषध आहे, असं एकच कोणी प्रेरणास्थान आहे असं कधी नसतं.
तर महाराष्ट्राच्या आणि देशाच्या सध्याच्या परिस्थितीकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो कसा ठेवावा? म्हणजे माझा का तुमचा? नाही, विद्यार्थ्यांचा. विद्यार्थ्यांनी एकच सवय फक्त लावून घ्यायला हवी, बाकी त्यांनी काहीही केलं नाही तरी हरकत नाही. प्रश्न विचारण्याची सवय. आणि ते प्रश्न विचारण्यासाठी त्याच्या आधी स्वतःला पडावे लागतात प्रश्न. आणि प्रश्न पडण्यासाठी काहीतरी एक वैचारिकतेचा एक गाभा असावा लागतो. आणि तो जो असतो तोच देश प्रगती करू शकतो. म्हणजे नुसता आकाराने मोठा आहे वगैरे वगैरे असं काहीही होत नाही. जगात तसं कधीही झालेलं नाही आहे. म्हणजे अनेक पाश्चात्य विद्यापीठांमध्ये जावं आपल्या मुलांना असं का वाटतं? कारण ते वैचारिकतेला गती देतात, तुम्हाला प्रश्न विचारण्याची संधी देतात आणि प्रश्न विचारण्यासाठी उत्तेजन देतात. तर तुम्हाला देशाविषयी, स्वतःविषयी, स्वतःच्या अवस्थेविषयी, आसपासच्या समाजाविषयी जर प्रश्न विचारता आले तरच तो समाज बदलू शकतो आणि बदलतो. त्यामुळे तुम्ही बाकी काही न करता, आपल्याकडे दुर्दैवाने प्रश्न विचारण्याला उद्धटपणा मानलेला आहे. उद्धटपणासारखी स्वागतार्ह गोष्ट कुठली नाही. उद्धटपणावर खूप प्रेम करावं. तुम्ही उद्धट असाल तर अगदी आनंदाने अभिमान बाळगा उद्धटपणाचा. उद्धटपणामध्ये काहीही वाईट नाही आहे. कारण उद्धटपणा असण्यासाठी अंगात तुमच्या काहीतरी असावं लागतं. ते नसेल तर तुम्ही प्रत्येकाचं कौतुकच करत जाल. कारण कौतुक करणं, तुम्ही एखाद्या समजा पुस्तकाचं कौतुक करायचं असेल, एखाद्या गाण्याचं कौतुक करायचं असेल, एखाद्या चित्राचं कौतुक करायचं असेल तर त्यातली काहीही अक्कल नसताना सुद्धा तुम्ही कौतुक करू शकता. अरे काय मस्त लिहिलेस किंवा किती छान आहे वगैरे वगैरे, पण त्याला विरोध करणं, तुझ्या चित्रात ही त्रुटी आहे किंवा तू ह्या चित्राची नक्कल केलेली आहेस किंवा पुस्तकामध्ये सांगण्यासाठी आधी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून अधिकाधिक आपण आपल्यापुरता असा स्वतःचा विकासाचा प्रयत्न करायला हवा. आणि तो प्रत्येकाने प्रयत्नच करायचा असतो, कारण आपण काही ज्ञानेश्वर नसतो. त्यामुळे तो प्रयत्न करणं हेच महत्त्वाचं असतं. आणि ते केलं की हे सगळे प्रश्न पडायला लागतात आणि मग ते प्रश्न पडणं केव्हाही चांगलंच. सर, साधारण तुम्ही 40 वर्षापूर्वी KV पेंढारकर मध्ये शिकत होतात, तर तुम्हाला मागे वळून पाहताना आजच्या टप्प्यामध्ये तुम्हाला कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या वाटतात? नाही, असं मागे वळून पाहणं वगैरे असं छान असतं. आणि इतिहास हा नेहमीच चांगला असतो असं म्हणायची पद्धत आहे. पण इतिहास जेव्हा वर्तमान असतं तेव्हा त्या वर्तमानात जगणाऱ्या आधीच्या इतिहासाचं कौतुक करत असतं. त्यामुळे ते आता तुमच्या तुलनेमध्ये खूप दारिद्र्य होतं. म्हणजे माझ्या आयुष्यात फोन माझ्या वयाच्या 40मध्ये आला. माझी मुलगी जन्माला येतानाच मोबाईल घेऊन जन्माली. आता ह्या ज्या संधी आहेत, मला SYला पहिल्यांदा सायकल मिळाली. आता तुम्ही त्या दृष्टीने खूपच वेगळ्या पिढीचे आहात. त्यामुळे तेव्हाचं सगळं छान आणि आताचं सगळं वाईट अशी माझी मानसिकता अजिबातच नाही. आताचंही छान आहे, तेव्हाचंही काही काही गोष्टी छान होत्या. आणि माझ्याकडे तर त्या बाबतीत बोलण्यासारखं भरपूर आहे. मी आणि बायको आम्ही 5वीपासून एकत्र होतो, कॉलेजला एकत्र होतो आणि ती अजूनही माझी बायको आहे. त्यामुळे त्या काळाविषयी खूपच मजा करायचो. आणि फक्त म्हणजे आताचा मला तुमच्या बाबतीतला एक काळजी वाटावी असा मुद्दा कुठला जाणवतो की तुम्हाला किस्सा सांगतो माहिती, मला काय म्हणायचं ते अर्थ कळेल. माझा मामा खूप मोठा गणिती, म्हणजे नारळीकरांना, मिसेस नारळीकरांना गणित शिकवणारा वगैरे, स्टॅनफर्डला होता, ऑक्सफर्डला होता. तर तो अत्यंत एका छोट्या खेड्यातनं आला. माझं लहानपण असं त्यावेळेला लहान गावातच असायचं ना. तर त्याला मी एकदा प्रश्न विचारला होता की तू अरे एवढा खेड्यातनं आलेला, शाळेतही 20-25 पोरं, तुम्ही चालत जायचा, पायात चपला नाही, आणि तुम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर एवढा गणिती कसा काय झाला? सदाशिव देव असं नाव त्याचं, डॉक्टर देव. तर त्यांनी खूप छान उत्तर दिलं. तो म्हणाला, आमचं चांगलं झालं कारण आम्हाला सल्ला द्यायला आमचे पालक नव्हते. तुमची जी अवस्था तुमच्या पिढीची आहे ना, म्हणजे मला इतका विनोदी दिसतो की 99% मार्क मिळाले तर आई म्हणते मेडिकलला जा, आणि 98 मिळाले तर वडील म्हणतात तू इंजिनिअरिंगला जा. तिला काय किंवा त्याला काय आवडतंय हा विषयच नसतो. तुम्ही इतक्या दबावाने जगत आहात, तितका दबाव आम्हाला नव्हता. आम्हाला आमचं जे काही आवडीचं आहे ते करायची संधी देणारे पालक होते, वातावरण होतं. आणि अशी एक वेड्यासारखी आत्ताची जी स्पर्धा किंवा एक गळे कापूपणा जो दिसतो ना,
तेव्हा तो नव्हता. आता तुमची दिशा तुम्हीच ठरवली असं. हां, म्हणजे असं काही फार असं म्हणजे मला वडील असं नाही म्हणाले की तू पत्रकारितेचा काय जातो, कोण तुला विचारणार आहे, कधी काय तुला वगैरे वगैरे. कारण करू दिलं त्याने. तुमच्या विचाराचं स्वातंत्र्य त्यांनी तुम्हाला दिलं असं. हां, आणि ते आईवडिलांकडून मिळणं. आता गरजेचं. तुमच्या बाबतीत होतं, अनेकांच्या घरामध्ये एकच तो किंवा ती असते. हां. मग त्याने 4थीच्या स्कॉलरशिपला बसायचं, 7वीच्या स्कॉलरशिपला बसायचं, तबला वाजवायचा, कथक शिकायचं, धावण्याच्या स्पर्धेत परती पहिलं यायचं आणि गणितातही पहिला क्रमांक. आमच्या वेळेला इतका वेडेपणा नव्हता. त्याच्यामुळे तो फरक हा आहे. आणि शिकण्यासारखा जर कुठला मुद्दा असेल तर हाच असायला हवा की तुम्ही जेव्हा मोठे व्हाल तेव्हा तुमचे जे काही नकारात्मक बाबी असतील त्या तुमच्या पुढच्या पिढीकडे गेल्या नाही पाहिजे. हो बरोबर. म्हणजे माझ्या मुलीला मी एकदाही काही विचारलं, तिला मराठी माध्यमातच घातलं. हां. ती मराठी माध्यमात शिकून केम्ब्रिजपर्यंत गेली. हां. झीची मोठी प्रोड्युसर होती ती. पण तिला असं नाही म्हणलं की परीक्षा आली अभ्यास कर, 7च्या आत घरात वगैरे वगैरे. ती 12वीच्या वर्षात राज्यभर नाटकाचे प्रयोग करत हिंडली त्यावेळेला. शाळा नावाच्या कादंबरीवर डोंबिवलीचेच लेखक आहेत मिलिंद बोकील म्हणून, जेव्हा ते सिनेमा वगैरे पण आला त्याच्यात ती काम करायची. तर मुद्दा हा की पोरांना सोडू द्यायला पाहिजे हो, असतं बरोबर. जरा. पण आई वडील इतके धरून ठेवतात तुमच्या पिढीचे, तर असं सगळं आहे. आणखी काय? नाही सर, धन्यवाद. थँक्यू सर. तुम्ही एवढा तुमचा बहुमूल्य वेळ दिलात आणि इथे आमच्या मुलाखतीसाठी इथे हजर राहिलात आणि आम्हाला बरंचसं ज्ञान तुमच्याकडून मिळालं, त्याबद्दल तुमचं खरंच मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद सर. आणि असं बहुमूल्य वेळ वगैरे असं काही नसतं. माझं आवडतं कॉलेज आहे, तिथं शिकलो तर देणारच ना. त्यामुळे असं एवढं फॉर्मलाइज नाही व्हायचं. आणि बोलताना मी आकाशवाणीवर बातमी वाचणारा होतो पहिल्यांदा. कारकिर्दीची सुरुवात आकाशवाणीवर सकाळी 7:05च्या बातम्या असायच्या, तर त्या बातम्या वाचणारा मी होतो पहिल्यांदा. तर त्या मला बोलायचं कसं यावर प्रशिक्षण द्यायचं आहे. आणि त्याच्यात बोलताना आपण व कधी वापरायचं नाही, कारण वला वजन नाही आहे. आणि वापरायचं, परंतु वापरायचा, पण वापरायचा. आणि आपण आलात, आनंद झाला असं आपण औपचारिक बोलत नाही, आपण अनौपचारिक बोलतो. त्यामुळे मुलाखत घेताना किंवा लिहिताना तो एक थोडासा फरक ठेवायचा. अनौपचारिक असेल तर अनौपचारिकता पाळायची, औपचारिक करायचं असेल तर अख्खा औपचारिकता पाळायची. हल्ली अनेक जणांकडून तो गोंधळ होतो, म्हणून सांगितलं. हा काही मुलाखतीचा भाग नाही. धन्यवाद. थँक्यू सर.